लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। कामगार पुत्राच्या हाती कारखान्याची धुरा, सचिन घायाळ यांना मिळाला तरुण चेअरमन पदाचा बहुमान। बातमी आहे पैठणमधून। पैठणच्या साखर कारखानदारी व सहकार क्षेत्रात कमी वयात दैदिप्यमान इतिहास घडवून आणणारे तालुक्याचेच भूमिपुत्र CA सचिन घायाळ या तरुणाच्या गळ्यात गुरुवारी संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन पदाची माळ पडली। ही निवड एकमताने बिनविरोध झाली हे विशेष। ज्येष्ठ संचालक प्रल्हाद तात्या आवटे यांची व्हाईस चेअरमनपदी निवड करण्यात आली। संत एकनाथला आपल्या शिस्तबद्ध कामातून ऊर्जितावस्था प्राप्त करून देणारे, अनंत अडचणीतून खंबीरपणे बाहेर काढण्यात निर्णायक भूमिका निभावणारे सचिन घायाळ यांच्या निवडीचे संपूर्ण तालुक्यात स्वागत होत आहे। या साखर कारखान्याला दूरदृष्टीचे नेतृत्व स्थापनेनंतरच्या काळात पहिल्यांदाच लाभल्याने कारखान्याला आणखीन चांगले दिवस येतील अशा प्रतिक्रिया ऊस उत्पादक शेतकरी, सभासद, कामगार व मतदारांमध्ये व्यक्त होत आहेत। आपल्या कार्यकाळात शेतकरी हिताला आणि कारखाना परिसराच्या नियोजनबद्ध विकासाला सर्वोच्च प्राधान्य असणार असल्याची ग्वाही नूतन चेअरमन सचिन घायाळ यांनी माध्यमांशी बोलताना दिली। मावळते चेअरमन तुषार शिसोदे, ज्येष्ठ संचालक विक्रम काका घायाळ, आबासाहेब मोरे, भाऊसाहेब पिसे यांच्यासह 21 संचालक यावेळी उपस्थित होते। सहकार महर्षी पंढरीनाथ पाटील शिसोदे यांनी स्थापन केलेल्या या कारखान्याचे चेअरमनपद बंडूजी शिंदे, कल्याणराव पाटील, सुदामराव शिसोदे, शिवाजीराव काळे, संदीपान भुमरे, अप्पासाहेब पाटील, अंकुशराव रंधे, तुषार शिसोदे या दिग्गजांनी भूषवले आहे। एकनाथ सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी आज सर्व संचालक मंडळाने माझी बिनविरोध निवड केल्यामुळे मी सर्व संचालकांचा आभारी आहे आणि ही जी जबाबदारी माझ्यावर या रूपाने टाकलेली आहे तर ते एक साखर कारखान्याच्या कामगाराचा पुत्र म्हणून मी समर्थपणे पार पाडण्याची प्रयत्न करेल। येणाऱ्या काळामध्ये शेतकरी, साखर कारखान्याचे कामगार व ऊस तोडणी मजूर यांच्यासाठी यांच्या जीवनामध्ये चांगला बदल घडून आणण्यासाठी रात्रंदिवस मेहनत घेण्याची तयारी आमच्या संचालक मंडळाची आहे। या निमित्ताने प्रल्हाद तात्या आवटे यांची व्हाईस चेअरमनपदी निवड झालेली आहे। दोघांचे निवड जे आहे ते बिनविरोध झालेले आहेत। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आमचं संपूर्ण संचालक मंडळ हे कारखान्याला नवीन उभारी देण्यासाठी रात्रंदिवस प्रयत्न करेल ही मी सर्व सभासदांना ग्वाही देतो। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी पैठण छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी सुनील अडसूळ।